नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एसटी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025। तर हे जे पद आहे विद्यार्थी मित्रांनो, हे गट ड चे पद आहे। शिपाई पदासाठी ही भरती आहे आणि परीक्षा पूर्णतः IBPS पॅटर्न वरती आधारित आहे, हे आपण लक्षात ठेवायचे आहे। परीक्षा पूर्णतः IBPS पॅटर्न वरती आधारित आहे आणि पात्रता या पदासाठी तर आज आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती 2025 मध्ये संभाव्य प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी गट ड च्या शिपाई या पदासाठी आपण या ठिकाणी सर्व बेसिक प्रश्न अगोदर बघणार आहोत। तर आजच्या व्हिडिओतील पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात जास्त लांबीची नदी आहे गोदावरी नदी आणि गोदावरी नदीची लांबी किती आहे तर 668 किलोमीटर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे आहे इंद्रायणी एक्सप्रेस। तर इंद्रायणी एक्सप्रेस ही मुंबई पुणे येथे धावते आणि ही महाराष्ट्रातील सर्वात वेगवान रेल्वे आहे। तर मग परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे महाराष्ट्र एक्सप्रेस। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री हे यशवंतराव चव्हाण होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण? तर महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल हे श्री प्रकाश होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट कोणता आहे? तर महाराष्ट्रातील राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट आहे श्यामची आई। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, मराठीतील पहिला बोलपट कोणता? तर या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, मराठीतील विचारलेला आहे। मराठीतील पहिला बोलपट आहे अयोध्येचा राजा आणि तो कधी प्रकाशित करण्यात आला होता तर 1931 मध्ये। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तर पहिला मुखपट कोणता आहे तर राजा हरिश्चंद्र आणि तो कधी प्रकाशित झाला होता तर 1913 मध्ये। या ठिकाणी तुमच्यासाठी सुद्धा एक प्रश्न आहे, महाराष्ट्रातील भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण आहे? तर या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट करायचे आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात, तर दांडी यात्रेची सुरुवात कोणत्या दिवशी झाली? तर दांडी यात्रेची सुरुवात ही 12 मार्च 1930 या दिवशी झालेली आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, साबरमती ते दांडी अंतर किती आहे? सुरुवातीला आपल्याला विचारलेले आहे दांडी यात्रेची सुरुवात कधी झालेली आहे तर 12 मार्च 1930 या दिवशी आणि बारामती ते दांडी अंतर किती आहे तर 385 किलोमीटर। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, दांडी यात्रेत किती लोक सहभागी झाले होते? तर दांडी यात्रेत एकूण 78 लोक सहभागी झाले होते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखले जाते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गोलमेज परिषदा कोणत्या शहरात पार पडल्या? तर गोलमेज परिषदा लंडन या शहरात पार पडलेल्या आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, एकूण किती गोलमेज परिषदा झाल्यात? तर एकूण 3 गोलमेज परिषदा झालेल्या आहेत। त्यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच महात्मा गांधीजी कितव्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते? तर महात्मा गांधी हे दुसऱ्या आणि एकमेव अशा गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून हजर होते। हा प्रश्न तुम्ही IMP करून ठेवायचा आहे। प्रत्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती गोलमेज परिषदेला हजर होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 3 गोलमेज परिषदेला हजर होते। 1930, 1931 आणि 1932 अशा एकूण 3ही गोलमेज परिषदेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हजर होते। आणि महात्मा गांधीजींबद्दल विचारले तर ते फक्त दुसऱ्या आणि एकमेव
अशा गोलमेज परिषदेला हजर होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जातीय निवाडा कोणी केला? तर जातीय निवाडा रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पुणे करार कोणाकोणामध्ये झालेला आहे? तर पुणे करार हा महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, पुणे करार या प्रश्नांवर हा प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो, परंतु आपल्याला पुणे करार कधी झाला हे सुद्धा माहिती असणे गरजेचे आहे. तर पुणे करार कधी झालेला आहे? तर 24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करार झालेला आहे. आणि कोणाकोणामध्ये झाला असा प्रश्न विचारला तर महात्मा गांधीजी व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा खून कुणी केलेला आहे? तर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रॅडवी व सहकारी आयर्स्ट. हे तुम्ही VIMP करून ठेवायचे आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. यावरती परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो. तर रॅडवी व सहकारी आयर्स याची हत्या कोणी केलेली आहे? तर चाफेकर बंधू यांनी केलेली आहे. तर चाफेकर बंधू हे 3 जण आहे. तर त्यापैकी दामोदर हरी व बाळकृष्ण हरी या 2 जणांनी रॅडवी व सहकारी आयर्स याची हत्या केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा पॉइंट आहे, कर्झन वायली या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या कोणी केलेली आहे? तर मदनलाल धिंगरा यांनी केलेली आहे. त्यानंतर सॉर्ट्स या अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? तर भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांनी केलेली आहे. त्यानंतर ॲश या इंग्रज अधिकाऱ्याची हत्या कोणी केली? तर मद्रास प्रांतातील वांची अय्यर यांनी केलेली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करून साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा व ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळत जाईल. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली आहे? तर लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना ही श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज कोणी तयार केला? तर भारताचा राष्ट्रीय ध्वज मादाम कामा यांनी तयार केलेला आहे. त्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अमेरिकेमध्ये गदर संघटनेची स्थापना कोणी केली? तर अमेरिकेमध्ये गदर संघटनेची स्थापना ही लाला हरदयाळ व डॉक्टर खानखोजे यांनी केली आहे. पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण आहेत? तर आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चितगाव कट कोणत्या दिवशी अंमलात आले? तर चितगाव कट हे 18 एप्रिल 1930 मध्ये अंमलात आले आहे. आणि चितगाव कटाचे नेतृत्व कुणी केले आहे? तर सूर्यसेन यांनी केले आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी येतात, तर त्यासाठी आपण या ठिकाणी सर्व प्रश्न रिव्हिजन करत आहोत. तर पुढचा प्रश्न आहे, काकोरी कट कोणत्या दिवशी अंमलात आला? तर काकोरी कट हा 9 ऑगस्ट 1925 मध्ये अंमलात आले आहे. आणि काकोरी कटाचे नेतृत्व कुणी केले आहे? तर रामप्रसाद बिस्मिल यांनी काकोरी कटाचे नेतृत्व केले आहे. आणि काकोरी कट कधी अंमलात आले? तर 9 ऑगस्ट 1925 मध्ये. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, चले जाव चा उठाव कधी झाला? तर चले जावचा उठाव हा 9 ऑगस्ट 1942 मध्ये झालेला आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक कोणता आहे? तर भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक परम 8000 आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिला महासंगणक कोणता? तर जगातील पहिला महासंगणक मार्क II हा आहे परम 8000 हा भारतीय बनावटीचा पहिला महासंगणक आहे. कोणता? तर परम 8000. तुम्ही प्रश्न नीट वाचायचा आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत किती परिशिष्टे आहेत? तर भारतीय राज्यघटनेत एकूण 12 परिशिष्टे आहेत आणि पूर्वी किती होते? तर 8 परिशिष्टे होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे,
लोकसभा सदस्य संख्या एकूण किती आहे? तर लोकसभा सदस्य संख्या एकूण 552 आहेत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, लोकसभेवर घटक राज्यातून किती सदस्य निवडून जातात? तर लोकसभेवर घटक राज्यातून एकूण 530 सदस्य निवडून जातात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रातील विधानसभा सदस्य संख्या एकूण 288 आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील विधान परिषद सदस्य संख्या किती आहे? तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषद सदस्य संख्या ही एकूण 78 एवढी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र कृषी दिन कधी साजरा केला जातो? तर महाराष्ट्र कृषी दिन हा 1 जुलै या दिवशी साजरा केला जातो. आणि परीक्षेमध्ये असा देखील प्रश्न विचारू शकतात की महाराष्ट्र कृषी दिन हा 1 जुलैला का साजरा केला जातो? तर वसंतराव नाईक यांचा तो जन्मदिवस आहे 1 जुलै, जो की महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर जागतिक बँकेचे मुख्यालय हे वॉशिंग्टन या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, युनोचे म्हणजेच संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर युनोचे मुख्यालय आहे न्यूयॉर्क या ठिकाणी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, नाबार्डचे मुख्यालय कोठे आहे? तर नाबार्डचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBIची स्थापना कधी झाली? तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 एप्रिल 1935 मध्ये झालेली आहे. आणि RBIचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी RBIचे मुख्यालय आहे. या ठिकाणी RBIचा फुल फॉर्म आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया SBIची स्थापना कधी झाली? तर स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1 जुलै 1955 मध्ये झालेली आहे. आणि स्टेट बँकेचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, आधार कार्डवर किती अंक असतात? तर आधार कार्डवरती एकूण 12 अंक असतात. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, पॅन कार्डवरती एकूण किती अंक असतात? तर पॅन कार्डवरती एकूण. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे राष्ट्रपिता म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे राष्ट्रपिता म्हणून महात्मा गांधीजींना ओळखले जाते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, भारताचे पितामह म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे पितामह हे दादाभाई नौरोजी यांना ओळखले जाते. तर तुम्ही या ठिकाणी कन्फ्यूज व्हायचे नाहीये. भारताचे राष्ट्रपिता कोण आहेत? तर महात्मा गांधीजी. आणि भारताचे पितामह कोण आहेत? तर दादाभाई नौरोजी. SD पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.